लावले वरती काय खोटा रस्ता नाही काढलेला. केलं ते दगड होते हातामध्ये ते आपल्याला पुरा आहेत. चल झालं चल गेले व्हिडिओ घेतले. चल वापस या इकडे. हो नाही इथं का नाही मी चोरी केलंय का एका माझा फुटला. चल तू चल कोण डायरेक्ट जाऊन तुझी माणसं अटॅक करतात आणि वरून बोलतात की क्षितिज ठाकूरला आम्ही फोन करतो, क्षितिज ठाकूरचे आम्ही माणसं आहोत. हे क्षितिज ठाकूरचं नाव घेऊन तुम्ही कशाला एवढे हे करतात? जर तुमच्यात हिंमत असेल ना तर शिवसेनेवरती हल्ला करायला या, आम्ही मग बघतो आम्ही कसं खांद्यावर घ्यायचं. ये लोग मेरे से बदतमीजी की है बट इन्होंने कंप्लेन नहीं लिया. आपको मारा था उन्होंने? हाँ हाथ उठाया था मेरे ऊपर. हाथ हाँ. आपने पुलिस को बताया सब चीज? नहीं रात को नहीं बताया क्योंकि जब यहाँ के लोकल भूमिपुत्र का सुनवाई नहीं हो रहा है तो मेरा ये लोग कहाँ से सुनेंगे. होतो तर त्यांची फॅमिली म्हणजे वहिनी पण आल्या होत्या आणि भाऊ पण आला होता. तर तिथं जागेवर ते नव्हतेच. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे मांडवी पोलीस ठाण्यामध्ये. भूमिपुत्रांनो खास करून ही बातमी तुमच्यासाठी आहे. अलीकडे आपण जर पाहिलं तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई विरार शहरामध्ये भूमिपुत्रांवरती अन्याय होताना आपल्याला दिसते. भूमिपुत्र आज महाराष्ट्रात स्वतःच्याच घरात मार खाते. आज जी बातमी आपल्याला दाखवतोय त्या बातमीचं मागचं जे काही सत्य आहे ते सत्य असं आहे की माझ्यासोबत आता हे संजय किनी आहेत. हे वसई शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत आणि ह्यांना ज्यांनी मारलेलं आहे ते परप्रांतीय आहेत, गुजरातवरून येतात आणि इथे मराठी माणसांना मारतात. एक पत्रकार आहे, पत्रकार हे सगळं प्रकरण चित्रीकरण करत होतं. त्यावेळेला त्याला गाडीमध्ये डांबून पोलीस ठाण्यात आणलं आणि ज्या वेळेला मला ही गोष्ट कळली आणि त्यावेळेला मी पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस असं म्हणतात की त्यांनी पोलीस ठाण्यातच आणलं ना. म्हणजे आज पत्रकारांना कोणीही गाडीत टाकून आणतो आणि पोलीस अशा प्रकारची भाषा करतात. जर पोलीस एका शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला, एका पत्रकाराला न्याय देऊ शकत नाहीत तर सर्वसामान्यांचं काय होत असेल. जाणून घेऊया नेमकी घटना कशी घडली, कुठे घडली आणि किती वाजता घडली. संजयजी, तुम्हाला मारहाण झाली किती वाजता झाली? रात्री 12 ते 1च्या सुमारास मारहाण झाली. इकडचे जे काही स्थानिक गुंडच बोलू शकता तुम्ही, ते गुंड जे रेती माफिया आहे त्यांच्याकडून ही मारहाण करण्यात आली. पण ज्यांनी तुम्हाला मारलंय तो गुजराती आहे, तो परप्रांतीय आहे, त्याची तुमच्याशी काय पूर्वीची दुश्मनी होती का? नाही, अशी आमची कोणत्याही प्रकारची काही दुश्मनी वगैरे नाही आणि माझा आणि त्याचा काय जास्त काय संबंधही नाही. परंतु हे जे काय झालं ते राजकीय वैमनस्यातून झालं हे मी सांगू इच्छितो. म्हणजे घटना कुठे घडली आणि साधारण किती वाजता घडली? घटना रात्री 12 ते 1च्या दरम्यान सिरसाड नाका इथे घडली हायवेवर. तिकडे आम्ही जेवणासाठी गेलो होतो हॉटेलमध्ये आणि तिकडून निघाल्यानंतर त्यांनी ते आमच्यावर हमला केलेला. तो तिकडे काय करत होता? त्यांचं तिकडे फटाक्यांचं दुकान आहे, ते सुद्धा इनलिगलच आहे फटाक्यांचं दुकान. पोलिसांनी ॲक्च्युली त्याची चौकशी करून जे काय असेल त्याचे परवाने चेक केले पाहिजे. परंतु आम्ही त्यांना सांगितलं पोलिसांना, तरी त्यांचे काय उत्तरं जे काय ते आम्हाला तर काय समजत नाही. थातूर मातूर उत्तरं देऊन ते टाळाटाळ करतात. मला असं कळलंय की रात्री गुन्हा नोंद करून घेत नव्हते तेव्हा तुम्ही श्रीकांत शिंदे यांच्याकडे गेलात. रात्री पोलीस टाळाटाळ करत होते स्टेटमेंट घेण्यासाठी आणि ते घेत होते ते त्यांच्या मर्जीप्रमाणे घेत होते. जो प्रकार झाला त्याच्याप्रमाणे ते स्टेटमेंट घ्यायला तयार नव्हते. तर त्यांच्यासाठी आम्ही रात्रीच्या रात्री म्हणजे पहाटे ठाण्याला जाऊन श्रीकांत साहेबांची भेट घेतली आणि त्यांना सर्व प्रकार तो सांगितला. खरं तर पोलीस गोरगरिबांच्या रक्षणासाठी आहेत की भूमाफिया आणि बिल्डर यांच्या संरक्षणासाठी आहेत, याच्यावरती आता पोलिसांवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होतात. तुम्ही देखील काल तिकडे होतात. जेव्हा तुम्ही पोलीस ठाण्यात आलात तेव्हा पोलिसांची काय भूमिका होती? जेव्हा आमचा हल्ला झाला तेव्हा आम्ही दादाला घेऊन आम्ही FIR द्यायला आलो. तर तिथे आपले निरीक्षक, त्यांचं नाव काय होतं, वरकडे साहेब होते. तर आम्ही दादाला लागलाय, दादाच्या बॉडीनं रक्ताच्या डोक्यातून पुरा ब्लडिंग चालू आहे आणि आम्ही बोलू की आमची NC घ्या, FIR घ्या. तर ते आम्हाला फिरवाफिरवीचे उत्तर देत आहेत की एक जर माणूस तुमच्या समोर जर त्याला म्हणजे जीवा मारण्याची त्याला मारण्यासारखं झालेलं आणि तुम्ही आम्हाला क्वेश्चन करताय उलटे की किती वाजता झालं, काय झालं, तुम्ही कशाला गेलात. आम्ही प्रॉपर त्यांना सांगतोय की आम्ही जेवायला बसलेलो, आम्ही जस्ट बाहेर आलो आणि आमचा हल्ला झालाय. तरी पण ते आम्हाला टाळाटाळ करत होते. नंतर आम्ही गेलो आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, तिकडनं आम्ही आमची नोंद केली. ते पण नंतर दाखवलं, तरी पण आम्ही ह्यांना दाखवलं, तरी पण दादा बसला. परत FIR टाकला, तरी पण त्यांचे क्वेश्चन जे विचारत होते, त्यांची जी बोलण्याची पद्धत होती ते आम्हाला काही रिस्पॉन्स त्यांच्याकडून प्रॉपर मिळाला नाही.
शेवटी आम्ही मग उठलो रागाने, दादा उठला रागाने आणि मग बाहेर आला. मग आम्ही डायरेक्ट गेलो शिंदे साहेबांकडे ठाण्याला. श्रीकांत शिंदेकडे गेल्याच्या नंतर सगळे सूत्र हल्ले. येस आम्ही जेव्हा गेलो ठाण्याला सकाळी श्रीकांत आम्हाला भेटलेला. तिकडनं मग कॉल वगैरे आले. त्याच्यानंतर जरा ह्यांचं आम्हाला जरा ट्रीटमेंट चांगली दिली इकडनं. ह्या खरं तर ज्यांचा पक्ष सत्तेत आहेत त्या लोकांबरोबर जर अशी घटना घडत असेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था होत असेल हे तुम्ही समजू शकता. माझ्यासोबत त्यावेळेला पत्रकार आहे जो रात्री त्या ठिकाणी होता आणि कव्हरेज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर त्याला गाडीत टाकून पोलीस ठाण्यात आणलं आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं आणि मी पोलिसांना सांगितलं की अशी घटना घडली, तर पोलीस असं म्हणतात की पोलीस ठाण्यातच आणलं ना. याचा नेमका अर्थ काय काढावा? एका पत्रकाराला जबरदस्तीत एखाद्याच्या गाडीमध्ये बसवलं जातं, त्याला धक्काबुक्की केली जाते, त्याला मारहाण केली जाते, तरी देखील त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही. म्हणजे पोलीस नेमकं कोणासाठी काम करतात? आपके साथ क्या हुआ था? सर कल मैं राउंडअप पे आया था इधर, क्योंकि लेट नाइट जो दुकानें खुली रहती हैं तो मैं राउंड मारता हूँ कि मुझे कुछ न्यूज़ मिल जाए, कवरेज मिल जाए उसके डालने के लिए. तो मैं वहाँ पे आया तो देखा वहाँ पे कुछ इन लोगों का डिस्कस चल रहा था. तो मैं खड़ा हो गया वहाँ पे शूट करने के लिए. तो देखा कि उन लोगों का हाथापाई हो रहा था और उन लोगों ने लाइट बंद किया हुआ था, बट मेरे कैमरे में शूट नहीं आ रहा था. और ये जो रेती माफिया, भू माफिया है, वो लोग संजय दादा के ऊपर उन लोगों ने अटैक किया था. कंप्लेन नहीं लिया. आपको मारा था उन्होंने? हाँ, हाथ उठाया था मेरे ऊपर. आपके ऊपर हाथ उठाया? हाँ. आपने पुलिस को बताया ये सब चीज? नहीं, रात को नहीं बताया, क्योंकि जब यहाँ के लोकल भूमिपुत्र का सुनवाई नहीं हो रहा है तो मेरा ये लोग कहाँ से सुनेंगे? ये लोग लोकल भूमिपुत्र हैं, बगल में इनका घर है. मैं तो बहुत 10-5 किलोमीटर दूर हूँ और यहाँ से 1500 किलोमीटर दूर स्टेट से आए, यूपी से. तो मेरा कहाँ से सुनवाई करेंगे? जेव्हा तुम्ही त्यांना इथे आणलं तेव्हा पोलिसांची काय भूमिका होती? तेव्हा आम्ही जेव्हा इथं आणलं तर पहिला आम्ही दादाला आतमध्ये घेतलं. तर तिथे साहेब बसले. साहेब बोला असं असं इकडे घटना झालेली आहे. तर त्यांनी बोलले तुम्ही पहिला मेडिकल करून घ्या. तर आम्ही मेडिकलला घेऊन गेलो दादाला. तिकडनं मेडिकल करणं इकडे आल्याच्या नंतर पण आम्ही आय विटनेस तर आम्ही दादावर होतो. तर त्यांची फॅमिली म्हणजे वहिनी पण आल्या होत्या आणि भाऊ पण आला होता. तर तिथं त्या स्थानिक जागेवर तर ते नव्हतेच, आम्ही होतो. आम्ही आमच्या जेवायला गेलो तर आम्ही म्हणून तर आम्ही आय विटनेस म्हणून आतमध्ये बसतो. तर साहेबांनी आम्हाला दमदाटी केली, हे तुमचं काय काम नाही आहे, त्यांच्या घरचे आलेत ना त्यांची पहिली जाबानी चालणार. कारण ते त्यांच्या घरचे इथं उपस्थित नव्हते, उपस्थित आम्ही होतो की तिथं काय घटना घडली आणि काय नाही. तर तुम्ही आय विटनेस म्हणून आम्हाला आतमध्ये बसवणार की तुम्ही दबाव टाकून आम्हाला बाहेर करणार? शिवसेनेचे तालुका प्रमुख जर त्यांच्यावर जर असे हल्ले होत असतील तर आम्ही कितपर्यंत सुरक्षित आहोत आहे आम्ही सर्व पक्षवाले. म्हणजे आमची सत्ता असून आम्हीच सुरक्षित नाहीये आणि प्लस इथे आम्हाला पोलिसांकडून पण सुरक्षा नाही भेटत आहे. पोलिसांना जोपर्यंत आम्ही वरून दबाव नाही येत तोपर्यंत पोलीसवाले त्यांची FIR पण दाखल करून घेत नसतील तर आम्ही शिवसेनेवाले मग आम्ही काय करायचं? काय एकदा मारायचंच होतं त्याला. त्यांचे इंटेन्शन तेच होतं की त्याला दगड समोरून मारतोय म्हणजे त्याला मारायचं होतं, मुद्दाम म्हणून अटॅक करायचं होतं त्याला. म्हणजे पूर्वीपासून तुझा जर राग होता असेल तर त्याला एक शब्दाने विचारायचं होतं की बाबा तू एक वाळू माफी आहे, मग तू आमच्या जर तालुका प्रमुखाला जर तू मारतोयस तर ते कितपत तुला हे वाटलं की तू डायरेक्ट जाऊन तुझी माणसं अटॅक करतात आणि वरून बोलतात की क्षितिज ठाकूरला आम्ही फोन करतो, क्षितिज ठाकूरच्या आम्ही माणसं आहोत. हे क्षितिज ठाकूरचं नाव घेऊन तुम्ही कशाला एवढं हे करतात? जर तुमच्यात हिंमत असेल ना तर शिवसेनेवरती हल्ला करायला या, आम्ही मग बघतो आम्ही कसं खांद्यावर घ्यायचं. ते वर जर हल्ला होत असेल तर आम्ही शिवसैनिक कोणीही गप्प बसणार नाही. ह्याच्या पुढे मोठी कारवाई करायला आम्ही पुढे वरपर्यंत जाऊ शकतो. यापुढे जर भूमिपुत्रांवरती अन्याय झाला, अत्याचार झाला तर शिवसेना उग्र आंदोलन करेल असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. परंतु या घटनेच्या मागचं सत्य काय आहे हे पोलिसांनी जाणून घेतलं पाहिजे. एक व्यक्ती परप्रांतातून येतो, इथे वाळू माफिया होतो, कुठेतरी पोलिसांची त्याला साथ असल्याशिवाय तो इतकी मोठी घटना करू शकत नाही. जिथे शिवसेनेचा तालुका प्रमुख आणि पत्रकारच सेफ नाहीयेत तिथे सामान्य जनतेला पोलीस न्याय देऊ शकतील का? या सगळ्या विषयी आपलं मत काय आहे? भूमिपुत्रांनो जागे व्हा, अन्यथा तुमच्याच घरातून तुम्ही परके व्हाल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.